नमस्कार मंडळी. तर चला आज आपण सिमला मिर्च आणि वांग्याची मिक्स अशी भाजी करणार आहोत. त्यासाठी मी इथे वांगे उभे चिरून मस्त धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण कढईत तेल गरम करायला ठेवणार आहोत. त्यानंतर जिरे, मोहरी घालायची आहे. ते तडतडल्यानंतर आपल्याला यात लसूण, कोथिंबीर पेस्ट घालायची आहे. यानंतर आपण उभा चिरलेला कांदा घालणार आहोत व मस्त कांदा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपलं घरचं काळं तिखट घालणार आहोत, थोडीशी हळद, यानंतर धना पावडर घालायची आहे आपल्याला 1 चमचा. आपण हे सर्व मस्त परतून घ्यायचं आहे. त्यानंतर धुतलेले वांगे जे आहेत, त्याच्या फोडी आपण यात घालून टाकूयात. तर यानंतर सिमला मिरची घालायची आहे. पहा, तर प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो तो वांगे आणि सिमला मिरचचं. मी इथे वांग्याच्या फोडी जास्त घेतलेल्या, तो सिमला मिर्च थोडीशी कमी घेतली आहे. कारण लेकरं थोडं सिमला मिर्च खायला आनाकानी करतात. पण अशी भाजी बनवली ना, तर नक्की खातात लेकरं. त्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट घालत आहे. तर पहा, भाजी छान अशी परतून घ्यायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर भाजी छान अशी मिक्स करून घेऊयात व आपल्याला 10 मिनिटं तरी साधारण ही भाजी झाकून ठेवायची आहे. तर पहा, आपली भाजी शिजत आलेली आहे. तर आपण याला छान असं मिक्स करून घेऊयात. भाजी कुठं डागली तर नाही ना, हे बघायचं. तर पहा, भाजी आपली शिजल्यानंतर आपण यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. थँक